जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेले कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। पुढे जाऊ नका पुढे जाऊ नका ओ रवी ओ रवी ओ रवी एक मुलगी त्या ठिकाणी 14 वर्षाची मुलगी सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे। तुम्हाला आठवत आहे की 15 वर्षापूर्वी कोलेरा झालेला, कारण का पाईपलाईन कुजलेल्या। आता गेले 3 वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे, आयुक्त नाही आहेत, त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहेत, कारण का इलेक्शन घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे, त्या ठिकाणी चेंबर दुरुस्ती झाली नाही, नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत। या गोष्टीचा मी निषेध करते। मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहे, साधं झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते 8-8 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कीटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतं। आता शास्त्रीनगर असेल, जगजीवनराम झोपडपट्टी असेल, पूर्व भाग असेल, सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर 8 दिवसाआड पाणी येत आहे, जे येत आहे ते घाण पाणी येत आहे, मैलमिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे, पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे, कारण का इलेक्शन्स घेतले नाही आणि आयुक्त आत्ताच आले, त्यांना काही माहीत नाही। खरं तर उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉशआउट झालं पाहिजे, पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे, सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजे, पण हे सरकार याबाबत गंभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे। ह्याचा मी धिक्कार करते। वारंवार लोकसभा असू दे, विधानसभा असू देत, आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे आहे हे पहिल्यांदा म्हणजे 15 वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदा झालाय सोलापुरात, कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा, शासनाचा निष्काळजीपणा। मुख्यमंत्री अनेकदा आले, उपमुख्यमंत्री अनेकदा आले, त्यांचं सरकार पण साधं किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत। त्या गोष्टीचा मी धिक्कार करते। ती मुलगी जी गेली आहे, अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे, अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे। असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि या मुलींचा, सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजे, त्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, पण गेलेल्या मुलीचा जो मुली आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचं पाणी कोणाचा जातोय सामान्य नागरिक। म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात, काय चाललंय? आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील, आयुक्त असतील, सगळे पाणी करतायत, ते लोक तक्रारी करत होते, तक्रारी चार्ज ते दाखवत आहेत, तोपर्यंत काही सगळी महापालिका झोपली कधी डोळे कधी उघडतात, म्हणजे जीव जाण्याची वाट पाहायला गरज असं होतं आणि एवढं आम्ही बोलत असतो पण रिकर करतात आणि म्हणून काही त्या ठिकाणी केलं जात नाही। वरवर फक्त तरसतायत, हे झालंय ते झालंय, महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट, गोरगरीब मरतायत, झोपडपट्टी असतील, गावं असतील, तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही, जे पाणी आहे ते पण
घाण पाणी आहे. 8-8 दिवस साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला काय चाललंय, काय भूमिका असणार आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत, त्या ठिकाणी राजकारण सुचतं. हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही. धिक्कार, मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा. मी या ठिकाणी ताबडतोब इलेक्शन झाले पाहिजे. इलेक्शन व्हायच्या आधी जे प्रशासक आहेत सोलापुरात पूर्ण साफसफाई त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापुरात सप्लाय झालं पाहिजे. गरमी उन्हाळा आहे, सोलापुरात पाऊस उशिरा होतो, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. दर 2 दिवसात लोकांना पाणी मिळेल. आपण मॅडम हिंदी में हा माझ्या मतदारसंघाचा विषय, लोकांचा विषय. जगजीवनराम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते. आज इकडे 14-13 वर्षाच्या मुलांचा मृत्यू होतो घाण पाण्यामुळे. कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची? जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून, ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक होत आहेत. एवढा मोठा पाप शासनाकडून. आणि का तर त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही का? मला राजकारण करायचं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं. कोण जबाबदार आहे या मृत्यूसाठी? मॅडम